ठाण्यामधला हेर रवींद्र वर्मानं पाकिस्तानी एजंटना दिली होती तब्बल 14 युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती। हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्मानं केली देशासोबत गद्दारी। हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड। हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवरती जालिंदर सुपेकरची सही। पुण्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना केली मेहरबानी। पुण्यामधील हगवणे बंधूंच्या अडचणींमध्ये वाढ। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याच्या प्रकरणी शशांक आणि सुशीलच्या विरोधात गुन्हा दाखल। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावरती कारवाई करा। राज्य महिला आयोगाचे बार काउन्सिलला पत्र। दुशिंग यांनी माध्यमांमध्ये बोलताना भान बाळगलं नाही, आयोगाचा ठपका। शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध। खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ। 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते। अपात्र असूनही लाटले लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये। मुंबईमध्ये 481 धनाढ्यांनी थकवला 14,000 कोटींचा मालमत्ता कर। मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांकडून कर बुडव्यांची यादी जाहीर। कर वसुली करा, रवी राजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबईमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या तेलंगणाच्या 2 जणांना अटक। 500 रुपयांच्या 19 लाख रुपये किमतीच्या नकली नोटाही जप्त। नोटा छापणारं मशीन सुद्धा पोलिसांनी घेतलं ताब्यात। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांच्या मुलाचं नाव जवळपास निश्चित। मात्र मुलगा नावीदला अध्यक्षपद देण्यासाठी मुश्रीफ उत्सुक नसल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये 40 वर्षांच्या महिलेला साखळदंडांनी बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड। कोल्हापूर पोलिसांनी केली महिलेची सुटका। नीट पीजी परीक्षा 15 जूनला एकाच शिफ्टमध्ये। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल। 2 शिफ्टमध्ये एकाच काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिका असंभव असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। आंबा, संत्रा, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा टाहो। भारताची युद्धनौका INS विक्रांतला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट। नौसैनिकांशी चर्चा। संपूर्ण युद्धनौकेची पाहणी। नमस्कार, मी यामिनी दळवी।